तर नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा किन्या. तर हे पाहू शकतात तुम्ही की आज आमच्या शेतात इथं कापसाला सरी पाळायला चालू आहे. आता हे सरी पाळायचं कारण एकच आहे, नाही, दोन कारणं आहेत. आता बघा, मी सरी आधी तुम्हाला सरी कशी पाडली ती दाखवतो. ही आहे, आता बघा, ह्या काकरीमध्ये एक सरी पाडली, ही काकरी तशी सोडली, आता ह्याच्यामध्ये सोडली. आता हे मला एरिकेशनसाठी, मी आता हे सध्या एरिकेशनसाठी पाडलेलं आहे. आता मी मराठवाड्यामध्ये आहे म्हणून इथं जरा पाऊस कमीच पडतो दरवर्षीच्या नियमाने. आता गेल्या वर्षी पाऊस जास्त झाला, पण आता त्या पावसाचा फायदाच नाही झाला काही. सगळे धान सगळे जळून गेले, नंतर पाऊस आला म्हणून त्याचा काही अर्थ पण नाही. आणि आता सध्याला पाऊस चांगला होता म्हणजे आधी. मग आता सध्याला पावसाची जरा कमतरता झाल्यामुळं आता इथे एरिगेशन सुरू करायचे. मग आता हे इरिगेशनची पद्धत आहे. आता मी इथे एक सरी पाडली, ही इथं मोकळी, परत इथे एक सोडली. तसंच आता इकडं पण केलेलं आहे, इथे सोडली आणि इथे धान काढलेलं आहे. आता हे पाहू शकता. आणि ह्याच्यात दुसरा फायदा मेन, आता तुम्ही म्हणतात की फक्त एरिगेशनसाठी नाही, तर आता हे बघा, याचं माती पण झाडाच्या कडीला माती पण लागते, त्याच्यासाठी पण कामाला येतो. आणि दुसरं, आता हे काय करायचं, जर मला एरिगेशन ह्या सरीला झालं, मग लगेच 4-5 दिवसाने हे जे रिकामा आहे का दांड, हा रिकामा दांड आहे का, ह्याच्यामध्ये सरी पाडायची. मग त्या कारणामुळे काय होईल की मग जशी आता ह्या बकीला माती लागलेली आहे ना, तशी इकडून पण माती लागेल पुन्हा. मग त्याच्याने आपल्या प्लांटची ग्रोथ पण चांगली होणार झाली.